सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। छान. नमस्कार मंडळी. 11वा अध्याय आहे आणि आज गोश्वारा नीता म्हणणार आहे ना. ज्ञानेश्वरी अध्याय 11 श्लोक 18 ते 25. अर्जुन श्रीकृष्णाचे विश्वरूप बघत आहे आणि जे दृश्य त्याच्या दिव्य दृष्टीस दिसते आहे त्याचे वर्णन तो अत्यंत मनोभावे करत आहे. देवा, तू ओंकाराच्या पलीकडे आहेस आणि 36 तत्वापासून निराळा असा तू 37वा असा विशेष पुरुष आहेस की ज्याच्यात वेदही आपली जागा शोधतायत. 19व्या श्लोकापासून श्रीकृष्णाने आपले अक्राळ विक्राळ रूप धारण केल्यानंतर अर्जुन म्हणतो, तुझे रूप इतके भव्य आहे, त्याची सुरुवात मध्य व शेवट कुठे आहे तेच कळत नाही. तुझे डोळे चंद्र सूर्य आहेत आणि तुला अनंत हात आहेत. तुझे तोंड पेटलेल्या प्रलयाच्या अग्नीचे तेज आहे. दात व दाढा चाटीत असणारी तुझी जीभ म्हणजे पेटलेल्या पर्वताच्या ज्वाळा आहेत आणि पूर्ण शरीराच्या तेजामुळे अख्खे विश्व संतप्त होऊन खवळलेले आहे. तुझे स्वरूप इतके व्यापक आहे की भूलोक, पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष व सर्व क्षितिज तू एकट्याने भरलेले आहेस. मी कौतुकाने तुझ्याकडे बघतो आहे, पण एखाद्या भयंकर वस्तूने सर्व जग बुडावे तसे तुझ्या स्वरूपाने हे सगळे विश्व व्यापले आहे. तुझी व्यापकता इतकी विलक्षण आहे की त्याचे आकलन करणे शक्यच नाही. सुख तर दूरच राहिले, पण सर्व जग आपले प्राण मुठीत धरून आहे. तुला पाहून दुःखाची जाणीव व्हायची गरज नाही, पण दुःखाच्या लाटात तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत हे नक्की. सुखकारक न होण्यामागचे कारण आता मला समजले आहे. तुझे मूळ विश्वरूप दिसायच्या आधी ह्या जगातले विषय सुख चांगले वाटायचे, पण तुझ्या दर्शनानंतर ह्या विषयांचा वीट आला आहे, कंटाळा उत्पन्न झाला आहे. मला तुला प्रेमाचे आलिंगन द्यायचे आहे, पण जसा एखादा आगीच्या पोळ्यातून समुद्राकडे धावतो पण तिथे भव्य लाटांना बघून घाबरतो, तशी माझी परिस्थिती झाली आहे. मी मध्येच तळमळत राहिलो आहे आणि जे आत्मज्ञान घेऊन देवात विलीन झाले आहेत तेच उत्तम आहेत. कित्येक लोक जे भयभीत झाले आहेत ते हात जोडून तुझी प्रार्थना करतायत आणि तुझ्या आश्रय धरून वाटचाल करतात. पण महाराज, मी व माझ्यासारखे बरेच विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत आणि स्वर्ग संसाराच्या कैचीत सापडलो आहोत. ह्यांच्यातून आमची मुक्तता केवळ तुम्हीच करू शकाल. आम्ही पूर्णपणे तुला शरण आलो आहोत. इथे अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करत आहेत की हे अक्राळ विक्राळ रूप आता पुरे. हे कृष्ण, तुझ्या पुढे कोण नमन नाही. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु व 12 साध्य देव, विश्वदेव, वायुदेवता, गणित आणि गंधर्व हे सगळे देव तुझ्या समोर हात जोडून आहेत.
याखेरीज यक्ष व राक्षसांचा समुदाय शिवाय इंद्र व त्याचे सर्व देव तुझे हे दिव्य दर्शन पाहत आहेत. तुला मुकुटाने ओवाळून तुझा जय जयकार करत आहेत. नम्रतेने हात जोडून तुला नमस्कार करत आहेत. इथे माऊलींनी हात जोडलेल्या नमस्कारांची तुलना वृक्षाशी केली आहे व म्हणतात की या नम्रतेच्या अरण्यात करसंपुटाच्या पालवीला तू फळ म्हणून प्राप्त झाला आहेस. 23व्या ओवीत अर्जुनाने विश्वरूपाचे अकराळ विक्राळ स्वरूप अजून बारकाईने पाहिले आहे. तो म्हणतो की जे रूप पाहून देवांनाही दचका बसतो. हे रूप 360 डिग्रीजचे आहे. कुठल्याही अँगलने बघितले तरी भयानक आहे. अशी अनेक मुखे, अनेक नेत्र, विविध शस्त्र धारण केलेले अगणित हात आहेत. शिवाय अगणित पायही आहेत, पण ते अतिशय सुंदर आहेत. अनेक पोटे आहेत व रंगबिरंगी मुखात क्षोभाचे भाव आहेत. जसा काही सर्व प्राण्यांचा नाश करण्यासाठी युगांत शक्तीची पात्रे पुढे सरसावली आहेत. थोडक्यात अर्जुनाला प्रलयाचा भास होत आहे. जिकडे तिकडे तुझी प्रचंड तोंडे, त्याच्यात सिंहासारखे दात, दाढा प्रलयात नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने भरलेल्या आहेत. तुझ्या या महामृत्यूरूपी समुद्रात त्रिलोकांची ही नौका शोकरूपी अशी प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांमध्ये भयभीत होऊन त्या नौकेची टायटॅनिक सारखी दशा झाली आहे. तुम्ही माझ्यावर रागवाल असला तरी पण मला भीतीने कंप फुटला आहे. हे सरळ कसे सांगू म्हणून सर्व जगाचे दुःख आड पडद्यासारखे मध्ये आणले आहे. मला जो प्रळयकालाचा रुद्र भीतो तो तुझ्यामुळे आज भयकंपित झालेला आहे. 24व्या श्लोकात पण विश्वरूपाचे अकराळ विक्राळ वर्णन अर्जुन सांगतो आहे, म्हणजे वाचकांना सुद्धा याची चांगली जाणीव व्हावी. माऊलींनी इथे त्याची तुलना आणखीन वरच्या स्तरावर नेली आहे. ते म्हणतात की जसा काही वाऱ्याला धनुर्वाद व्हावा किंवा समुद्र महापुरात पडावा अथवा मरणच मरायला तयार असावे, इतकी भयानकता तुझ्या मुखामध्ये आहे. तोंडे पसरलेली आहेत व त्याच्यातल्या जिभांना घास घ्यायला विश्व पुरणार नाही. म्हणूनच कदाचित विश्वाला गिळंकृत केले नाही. प्रळयकालाच्या विजयांची समुदाय जशा आकाशामध्ये रोषणाई करतात तशा ओठाच्या बाहेर दाढांची टोके दिसत आहेत. ललाटरूपी वस्त्राच्या खोलीत असलेले ते असंख्य डोळे भयालाच भेडसावित आहेत. ते महामृत्यूची लाट असून भुवयांच्या अंधारातून दडून बसले आहेत. इतके भयानक रूप दाखवून तू काय साध्य करतो आहेस ते मला माहीत नाही, पण मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे. देव, तुमचे विश्वदर्शन झाले, माझे डोहाळे फिटले. हे नश्वर शरीर तर जाणारच आहे, पण आता मला माझ्या आत्म्याची काळजी वाटू लागली आहे. माझ्या अंतरात्म्याची शांतता जाऊन त्याला भयाने ग्रासले आहे. विश्रांती घेण्यासाठी बिचारा जीव इकडे तिकडे पळतो आहे, पण त्याला ह्या विश्वरूपात कुठेही आश्रय मिळाला नाही आहे. 25व्या श्लोकात आता अर्जुन जसं काय सायफाय हॉरर मूवीचा 4 डिमेन्शन अनुभव घेतो आहे. अगदी हताश झालेला आहे. तो म्हणतो की माझे धैर्य नाहीसे होऊन मी वेडा झालो आहे. मी माझीच ओळख विसरलो आहे. तुझ्या या विश्वरूपाने सुखाचे दुष्काळ पडला आहे. म्हणून तू हे अस्ताव्यस्त रूप आवरून घे. मला हे आधी ठाऊक असते तर मी याचा हट्ट अजिबात केला नसता. श्रीकृष्ण, तुम्ही आमचे स्वामी आहात. माझ्या जीवासमोर ढाल घालून तुमचे विश्वरूप आवरून घ्या आणि तुमचे ओरिजिनल स्वरूप पुन्हा दाखवा. छान छान वाचलं. गुड. चला थँक्यू. आता पुढे जाऊया 26व्या श्लोकाकडे. हम्म. प्रतिभा वाचणार आहे ना? सुरू करू. हो चालेल. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावद्विपालसन्धैः भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्ततोऽसौ सहाम्यदे
धियेवपि योधमुख्यैः. तसेच राजांच्या समुदायासह वर्तमान हे धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, भीष्म, द्रोण तसाच कर्ण, त्याचप्रमाणे आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योद्ध्यासह हे कौरवाच्या वंशातील वीर आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत का? अरे रे, हे तर आपल्या परिवारात सुद्धा तुझ्या तोंडात पूर्णपणे गेलेच म्हणायचे. आणि जे जे यांच्या मदतीकरता देशोदेशीचे राजे आले आहेत, त्यांची वार्ताही सांगू जाता येणार नाही. कोणी उरणार नाही. असा तू सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस. मदोन्मत्त हत्तीचे समुदाय तू घटाघट गिळत असून युद्धभूमीवरील सेना समुदाय तू गिळून टाकीत आहेस. तोफावरून मारा करणारे लोक व पायाने चालणारे पायदळ यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत, नाही का? जी शस्त्रे यमाची भावंडे आहेत व ज्या शस्त्रांपैकी एकच सर्व विश्वाला गिळेल अशी कोट्यावधी शस्त्रे तू गिळीत आहेस. हत्ती, घोडे, रथ, पायदळ असा चतुरंग सेनेचा परिवार व घोडे जोडलेले रथ यास परमेश्वरा तू दात न लावता गिळीत आहेस व त्या योगाने कसा चांगला संतुष्ट झाला आहेस बरे. अहो, भीष्मासारखा खरेपणात प्रसिद्ध आणि शौर्यात तरवेज असा दुसरा कोण आहे? तो देखील आणि द्रोणाचार्य ब्राह्मणही अरे रे तू गिळलास. अहाहा, सूर्याचा मुलगा जो वीर कर्ण तो आपल्या मुखात गेला हो गेला. आणि आमच्याकडचे सर्व योद्धे तर तू केसासारखे नाहीसे केलेले मी पाहत आहे. हाय हाय, ब्रह्मदेवा, भगवंताच्या या अनुग्रहाने कसे झाले, या विपरीत फलप्राप्तीच्या योगाने असे झाले की मला आपले विश्वरूप दाखवा अशी भगवंताची प्रार्थना करून या दीन जगास स्थितीकाली मी मरण आणले. आणि मागे देवाने थोड्या बहुत युक्तीने विभूती सांगितल्या, परंतु त्या व्यापकपणासारखा देव मला दिसेना म्हणून विनंती करण्यास मी सरसावले. म्हणून जे भोगावायचे आहे ते कधीही चुकणार नाही आणि जसे होणार असेल त्यासारखी बुद्धी होते. माझ्या प्रारब्धात लोकांनी मला दोष द्यावा असे असेल तर ते कसे चुकेल? पूर्वी समुद्र मंथनकाली अमृत देखील देवांच्या हाती लागले, तेव्हा देवांनी गप्प बसावे की नाही? परंतु देव स्तब्ध बसले नाहीत. मग शेवटी ज्याप्रमाणे कालकूट विष समुद्र मंथनापासून उत्पन्न केले, परंतु ते एक प्रकाराने थोडे होते, कारण ती केलेली गोष्ट निराकरण करण्याजोग्या गोष्टींपैकी एक होती आणि त्यावेळेचे ते संकट शंकराने निवारण केले. पण हल्लीचा जो हा विश्वरूपाचा प्रकार हा प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे. तर तो कसा आवरेल? विषाने भरलेले आकाश कोणास गिळता येईल का? महाकाळाबरोबर खेळता येईल असे कोणाच्या अंगी सामर्थ्य आहे? याप्रमाणे अर्जुन दुःखाने कष्टी होऊन मनामध्ये शोक करीत होता. परंतु तो सांप्रत देवाचे मनोगत काय आहे ते ओळखत नव्हता. कारण मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे अशा मोठ्या मोहाने तो घेरला होता. ती भुरळ दूर करण्याकरता श्रीकृष्णाने हे विश्वरूपी आपले खास स्वरूप त्याला दाखविले. अर्जुना, वास्तविक कोणी कोणाला मारित नाही, यात मी स्वतःच सर्वांचा नाश करतो हे तत्व विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उघड करून दाखवित आहे. हे खूप परंतु महत्वाचं आहे. एक वेळ थांब इथे. आता आपण जे वाचलं तर तो शेवटचे 3 ओव्या त्या खूप महत्वाच्या आहेत, की अर्जुनाला इगो होता की आपणच सगळ्यांना मारणार आहे वगैरे. आणि याच्यामध्ये भगवान जेव्हा कौरवांना खातायत तेव्हाच त्या मुखामध्ये पांडव पण जातात आहेत. तर त्यांनी दाखवून दिलं की असं तुला वाटू देऊ नको तू सगळ्यांना मारणार आहे. मरण हे प्रत्येकाला आपल्या कर्माप्रमाणे लागणार आहे. आणि शेवटचा जो ओवीचा अर्थ तू वाचलास की कोण कोणाला मारित नाही आणि मीच सर्वांचा नाश करतो. म्हणजे आपल्या प्रारब्धाप्रमाणे जे काय आपल्याला मरण यायचंय ते येणारच आहे, कोणी मारलं किंवा नाही मारलं तरी. आणि तेव्हाच कृष्ण त्याला दाखवून देत आहे की तुमचा इगो आधी पहिल्यांदा बाजूला करायला पाहिजे. आणि त्याला जर होता की मी सगळ्यांना मारून टाकेन, ते अगदी खोटं होतं ना, की हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे होणार आहे.
असं कृष्णाला दाखवायचं होतं. आणि दुसरं म्हणजे आपण तुमच्यापैकीचे लोक उपनिषदाच्या क्लासमध्ये आहे तेव्हा तुम्हाला माहिती आहे की सृष्टी जेव्हा ब्रह्माने निर्माण केली तेव्हा काळ पण निर्माण केला. आणि काल निर्णय म्हणजे काल काय म्हणतो आपण गणना त्यांनी तेव्हा निर्माण केली. आणि ती कालगणना जी आहे त्याच्यामध्ये आधीचं पण येतं, आत्ताचा वर्तमान येतं आणि भूतकाळ पण येतो. म्हणजे जेव्हा हे सगळं म्हणजे काळ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिन्ही सगळ्या गोष्टी येतात. तर आत्ता जे आपल्याला कृष्ण दाखवतोय ते भविष्य दाखवतोय. आणि त्या भविष्य ते बघितल्यानंतर अर्जुनाला एकदम खूप वाईट वाटतं की अरे आपले पांडव पण त्याच्यामध्ये चालले आहेत त्याच्या तोंडामध्ये. जाऊया पुढे. अर्जुना, वास्तविक कोणी कोणाला मारित नाही, यात मी स्वतःच सर्वांचा नाश करतो, हे तत्व विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उघड करून दाखवित आहे. परंतु त्या अर्जुनास न कळल्यामुळे तो व्यर्थ शोकाकुल होऊन नसलेली भीती उगीच वाढवत आहे. हं. नोहेती हे कौरव कुळीचे वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमार, हे गेले गेले सपरिवार तुझ्या बदनी. आणि जे जे यांचेही सावाये, आले देशोदशींचे राये, तयाचे सांगावया जावो न लाहे. ऐसे सरकती तू आहासी, मदमुखाची नाही, संगता. तिथे संपतं ते ओवी तिथे संपते. असे हं, सडकटी ऐसे आहात. सरकती तिथे आहासी, ओवी संपली. मदमुखाची संगता, घेत आहासी घटघटा, आरणी हन थाटा, देतोसी मिठी. वरिचील मार, पदांतीचे मोगर, सुखा आत भार, हारपताती ना. कृतांताची जावळी, जे एकची विश्वाते गेळी, तिये कोटीवरील सगळी गिळितासी शस्त्रे. चतुरंगा परिवारा, संजोडिता रहवरा, दातन लावी सीमा परमेश्वरा, कैसा तुष्ट लासी बरवा. हागा भीष्मा ऐसा कवणू, सत्य शौर्य निपुणू, तोही आणि ब्राह्मण द्रोणू, ग्रासीलासी कटकटा. हा सहस्त्रकराचा कुमरू, येथ गेला गेला कर्णविरू, आणि आमुचिया आघवांचा केरू फेडीला देखे. कटकटा धातया, कैसे जाहले अनुग्रह यया, मिया प्रार्थनी जगा बापुडिया आणिले मरण. मागा थोडिया बहुवा उपपत्ती, येणे सांगितलिया विभूती, तैसा नसेची मा पुढती बैसलो पुसे. म्हणून भोग्य ते दुशुद्धी न चुके, आणि बुद्धीही होणार सारखी ठाके. माझ्या कपाळी पिटावे लोके, ते लोटेल काळ्या. पूर्वी अमृतही हाता आले, परी देव नसतीची उगले. मग काळकूट उठविले, अमृतही हाता शेवटी जैसे. परी ते एकबगी थोडे, केलिया प्रतिकारा जिवडे, आणि तिथे अवसरीचे ते साकडे, निस्तरविले शंभू. आता हा जळता वारा के वेटोळे, कोणाही विषा भरले गगन गिळे, महाकाळेसी खेळे अंगवत असे. ऐसा अर्जुन दुःखे शिणतू, शोचित असे जीवा अतू, परी न देखे तो प्रस्तुत अभिप्राव देवाचा. जेमी मारिता हे कौरव मरते, ऐसोनी वेटाळीला होता मोहे बहुते. तो फेडावया लागी अनंते, हे दाखविले. वरती करता का? हे दाखविले नीच. अरे कोणी कोणाते न मारी, येथ मीची हो सर्व संहारी. हे विश्वरूप व्याजे हरी, प्रकटित असे. परी वायांची व्याकुलता, ते न चोचवीसी पंडुसुता, मग आहा कंपू नवता वाढवित असे. वक्त्राणी ते त्वरमाणा, विशंती दृष्टा करालानी भयानकानी. नाही, थांब एक मिनिट. विशांतीपर्यंत करायचं आणि मग पुढचं आहे. तर त्याच्यामध्ये वक्त्राणी 4 ते भाग करतात. त्वरमाणा विशंती दृष्टा करालानी भयानकानी. हम्म. केचिद्विलग्ना दशनान्तरेषु,
संदृश्यन्ते चूर्णति तैर्वृतमांगे. बरोबर. हे अगोदर भयानक व दाढांच्या योगाने अधिक भयानक अशा तुझ्या मुखामध्ये त्वरेने शिरीत आहेत. कोणी चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातामध्ये अडकलेले दिसतात. त्या प्रसंगात तो अर्जुन म्हणाला, अहो हे पहा, ज्याप्रमाणे ढग आकाशामध्ये नाहीसे व्हावेत, त्याप्रमाणे तलवार व चिलखतासह दोन्हीकडील सैन्ये एकाच वेळेला तोंडात गेली आहेत. अथवा महाकल्पांताच्या अखेरीस ज्या वेळेला विश्वावर सर्वनाशक यमाचा रोष होतो, त्यावेळेला पाताळासह 21 स्वर्गांना तो ग्रासून टाकतो. अथवा प्रतिकूल दैवाच्या योगाने कृपणाचे ठेवे सहजच जसे जेथच्या तेथे नाश पावतात, त्याप्रमाणे एकत्र झालेली सैन्ये या तोंडामध्ये एकदम शिरली आहेत. परंतु कसे कर्म विपरीत आहे पहा की, त्यापैकी एक देखील तोंडाच्या सपाटातून सुटत नाही. ज्याप्रमाणे उंटाने अशोक झाडाचे ढगळे चघळावेत, त्याप्रमाणे हे लोक तोंडामध्ये वाया गेलेले आहेत. परंतु मुकुटा सुद्धा मस्तके दाढांच्या चिमटीत पडलेली कशी पीठ होताना दिसत आहे. मुकुटावरील काही रत्ने दातांच्या फटीत सापडली आहेत. कित्येक रत्नांचे झालेले पीठ जिभेच्या बुडास लागले असून काही काही दाढांचे अग्रभागही त्या पीठाने माखून गेले आहेत. अथवा ज्याप्रमाणे विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळे जरी ग्रासली, तरी जीवांच्या देहाचे उत्तम भाग जी लोकांची मस्तके ती अवश्य रक्षण केली गेली. त्याप्रमाणे मस्तके निश्चय करून शरीराचे उत्तम भाग होती, म्हणून ती महाकाळाच्या विश्वरूपी काळाच्या तोंडात जरी गेली, तरी पण शेवटी विश्वरूपी महाकाळाच्याही तोंडात नाश पावली नाहीत. नंतर अर्जुन म्हणावयास लागला, हे काय, जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही. सर्व जग आपोआप विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात जात आहे. या सर्वच सृष्ट्या मुखाच्या वाटेस लागल्या असून हे विश्वरूप उगीच जागच्या जागीच त्यांना गिळून टाकीत आहे. ब्रह्मदेव आदी करून सर्वजण उंच असलेल्या मुखांमध्ये वेगाने जात आहेत आणि बाकीचे जे साधारण प्रतीचे लोक आहेत ते अलीकडील तोंडातच पडत आहेत. आणखी देखील जेवढे प्राणी आहेत तेवढ्या सर्वांना उत्पन्न झालेल्या ठिकाणीच मुख गिळून टाकत आहे, पण याच्या मुखातून खरोखर काहीच सुटत नाही. तेथ म्हणे पहा हो एके वेळे, सासिक वचसी दोन्ही दळे, वदनी गेली आभाळे गगनी का जैसी. का महाकल्पांचा शेवटी, जै कृतांतु कोपला होय सृष्टी, तै एकविसाही स्वर्गा मिठी पाताळ सकट दे. नातरी उदासीने दैवे, संचकाची वैभवे, जेथीची तेथ स्वभावे विलया जाती. तैसी साचली सैन्य एक वाटे, इये मुखी राहली प्रविष्टे, परी एकही तोंडोनी न सुटे कैसे कर्म देखन. अशोकाचे अंग वसे, चघळले करेनी जैसे. ओके. तिये रत्ने दाताची सवडी, कूट लागले जिभेचा बुडी, काही काही आगरडी द्रष्टांची माखली. होकाचे विश्वरूपे काळे, ग्रासली लोकांची शरीरे बळे, परी देहांची सिसाळे अवश्य ती राखिली. तैसी शरीरा माझी चोखडी, होती उत्तमांगे इय पुडी, म्हणून महाकाळाचाही तोंडी परी उरली शेखी. मग म्हणे हे काळी, जन्मलया आन मोहरची नाही, जग आपैसेची वदन डोही संचरत आहे. या आघवयाची सृष्टी, लागलिया आहाती वदनाचा वाटी, आणि हा जेथीची या तेथलिती तेतसे उगला. ब्रह्मादिक समस्त उंच्या मुखा माझी धावत, येर सामान्य हे भरत ऐलीची वदनी. आणि काही भूत जात, ते उपजलैची ठाई ग्रासित, परी याची या मुखा निभ्रांत न सुटेची काही. पुढचं मी वाच. हा. वाच. चालेल. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः
समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करून धाव घेतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी जळत असलेल्या तुझ्या तोंडात हे नरवीर प्रवेश करीत आहेत. ज्याप्रमाणे मोठ्या नद्यांचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रास येऊन मिळतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी हे जग तुझ्याच मुखात शिरत आहे. आयुष्याच्या मार्गाने रात्रदिवसाच्या पायऱ्या करून सर्व प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय त्वरेने मुखात प्रवेश करण्याचे साधित आहेत. एक एक मिनिट हा केतकी. नीलिमा, ते होतंय का रेकॉर्डिंग? होते. अच्छा, मला कारण इथे दिसत नाहीये इट्स गेटिंग आलंय रेकॉर्ड. माझ्याकडे रेकॉर्डिंग म्हणून. ओके. जैसे महानदीचे ओघ वहिले ठाकिती समुद्राचे अंग, तैसे आघवाची कडुनी जग प्रवेशतमुखी. आयुष्य पंथे प्राणिगणी करोनी अहोरात्रांची सोवाणी, वेगे वक्त्रामिळणी साधिजत आहाती. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः, तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः. अत्यंत वेगाने युक्त असे पतंग ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीमध्ये स्वतःच्या नाशाकरताच प्रवेश करतात, त्याप्रमाणेच हे प्राणी अत्यंत वेगाने युक्त होऊन स्वतःच्या नाशाकरताच तुझ्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. पेट घेतलेल्या डोंगराच्या दरीमध्ये ज्याप्रमाणे पतंगाचे समुदाय उड्या घालतात, त्याप्रमाणे पहा, हे सर्व लोक या तोंडामध्ये येऊन पडत आहेत. परंतु तापलेले लोखंड जसे पाण्याला शोषून टाकते, त्याप्रमाणे जेवढे म्हणून प्राणी या मुखात जात आहेत, तेवढ्यांचे वहिवाटीला सुद्धा नामरूप राहत नाही. जळतया गिरीचिया गवखा माझी घापती पतंगाची झाका, तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडत. परी जेतुले येथ प्रवेशले, तेतुलये लोहे पाणी चिपागिळले. वहिवटी ही पुसले नामरूप तयांचे. लेलीहसे ग्रसमानः समन्तालोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः, तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णू. वा, छान वाटलं. अवघड होतं. हो. हे विष्णू, जळत असणाऱ्या मुखांनी सर्व लोकांना सर्व बाजूंनी गिळत असणारा तू अतृप्तीमुळे जिभा चाटीत आहेस. तुझी प्रखर तेजे आपल्या तेजाने सर्व जगाला व्यापून त्याला ताप देत आहेत. आणि इतकेही खात असता भूक काहीच कमी होत नाही. याच्या जठराग्नीला कितीतरी विशेष प्रखरता आली आहे. जसा एखादा रोगी तापातून बरा व्हावा म्हणजे त्याला खाखा सुटते, अथवा जसे एखाद्या भिकारी मनुष्याला दुष्काळ संपून सुकाळ झाला म्हणजे खाखा सुटते, त्याप्रमाणे ओष्ठ प्रांत चाटताना जिभेची हलण्याची गडबड दिसते. तसेच खाण्याचा जेवढा म्हणून पदार्थ आहे, त्यापैकी तुझ्या तोंडापासून कशाचाच बचाव झाला नाही. खरमरीत भूक लागलेल्या स्थितीची ही कशी अपूर्वता आहे. सर्व समुद्रच पिऊन टाकावा की काय, किंवा पर्वतच गट्ट करावा की काय, अथवा हे संपूर्ण विश्व दाढेखाली घालावं की काय, सगळ्या दिशाच गिळून टाकाव्या अथवा चांदण्या चाटून पुसून घ्याव्यात, अशी ही देवा तुला साहजिक हाव दिसत आहे. ज्याप्रमाणे विषय भोगाने भोगण्याची इच्छा वाढते, अथवा सर्पणाने अग्नीची खाखा अधिक होते, त्याप्रमाणे तुझी तोंडे सारखी खात असताही पुन्हा पुन्हा खाखा करीतच राहिली आहेत. एकच तोंड पण कसे व केवढे पसरले आहे. ज्याप्रमाणे वडवानळामध्ये कवट घालावे, त्याप्रमाणे हे तिन्ही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच लागलेले दिसतात. एका तोंडाची अशी वाट झाली
अशी आपल्या विश्वरूपात असंख्य तोंडे आहेत. आता इतक्या मुखांना इतकी त्रिभुवने कुठली? तेव्हा ज्याच्या तेजाचा ताप सहन करणे अशक्य आहे, अशा तू त्यांना खायला मिळत नसता ती इतकी कशाला वाढवलीस? अहो, बिचारे हे जगत तुझ्या तोंडातून निघणाऱ्या ज्वाळांच्या भडक्यात सापडले आहे. ज्याप्रमाणे वणव्याच्या वेढ्यात जनावरे सापडावीत, आता त्याप्रमाणे जगाला झाले आहे. हा तारणारा देव नाही, तर हे सर्वांचे अनिष्ट कर्मच विश्वरूपाने ओढवले आहे. अथवा जगदरूपी जलचरांना विश्वरूप हे काळरूपी जाळेच पसरले आहे. आता ह्या विश्वरूपाच्या शरीराचे तेज हेच कोणी एक पारध्याचे जाळे आहे. त्यातून स्थावर जंगमालाही कोणत्या बाजूने निसटून जाता येईल. ही तोंडे नाहीत, तर ही पेटलेली लाखेची घरेच जगाला प्राप्त झाली आहेत. आपल्या आगीने आपण दुसऱ्याला कसे पोळतो हे अग्नीस जरी कळत नाही, तथापि ज्याला अग्नीची आग लागते त्याचे प्राण वाचत नाहीत. किंवा आपल्या तीक्ष्णपणाने दुसऱ्याचा कसा घात होतो हे हत्यार काय जाणते? किंवा ज्याप्रमाणे विषास आपण किती प्राणघातक आहोत याची खबरही नसते, त्याप्रमाणे तुला आपल्या स्वतःच्या उग्रपणाची बिलकुल आठवणच नाही. पण इकडे अलीकडच्याच तोंडात सर्व जगाचा नाश होऊन राहिला आहे. देवा, तू सर्व जगाला व्यापून असणारा जर एकच आत्मा आहेस, तर मग आम्हाला प्राण घेणाऱ्या याप्रमाणे का पुढे आला आहेस? मी तर आपल्या जगण्याची आशाच सोडली आहे आणि तूही काही भीड करू नकोस. तुझ्या मनात जे काय असेल ते खुशाल स्पष्ट सांग पाहू. या उग्र रूपाला तू किती वाढवीत आहेस? देवा, आपल्या स्वतःच्या अंगी असलेल्या भगवंतपण पालन करण्याचा स्वभाव आठव. नाहीतर तसे करण्याचे आपल्या मनात नसले तर माझ्यापुरती तरी कृपा कर. आणि तुलाही आरोगण करिता भुके नाही उणेपण, कैसे दीपन असाधारण उदयले यया. जैसा रोगिया ज्वराहुनी उठिला, का भणगा दुष्काळू पाहिला, तैसा जिभांचा लळलाटू देखिला आवाळू चाटिता. तैसे आहाराचे न नावे काही, तोंडापासून उरलेची नाही. कैसी समसमित नवाई भुकेलेपणाची, काय सागराचा घोटू भरावा, की पर्वताचा घासू करावा, ब्रह्मकटाहो घालावा आसकाची दाढे. दिशा सगळियाची गिळाविया, चांदणिया चाटून घ्याविया, ऐसे वर्तत आहे साविया लौल्य बा तुझ. जैसा भोगी कामू वाढे, का इंधने आगी सिहा काक चढे, तैसी खात खातांची तोंडे खाते ठेली. कैसे एकची केवढे पसरले, त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले, जैसे का कवीठ घातले वडवानळी. ऐसी अपारे वदने, आता येतुली कैंची त्रिभुवने, का आहारू न मिळता येणे माने, वाढविली असह्या. अगाहा लोकू बापुडा, जाहला वदन ज्वाळा वरपडा, जैसी वणवे वेढा सापडती मृगे. आता तैसे विश्वासी जाहाले, देवो नव्हे हे कर्म आले, की जग जळचरा पांगिले काळजाळे. आता इये अंगप्रभेची वागुरे, कोणीकडूनी निघी जैल चराचरे, वक्त्रे नभती जोहरे वोडली जगा. आगी आपुलेनी दाहकपणे, कैसेनी पोळीजे ते नेणे, परी जया लागे तया प्राणे, सुटिका नाही. माझेनी तिखटपणे, कैसे निवटे हे शास्त्र, काही जाणे, का आपुलिया मारा नेणे विष जैसे.
तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही. परी ऐलीकडे मुखी खाई ओसरली जगाची. अगा आत्मा तू एकू सकळ विश्व व्यापकू. तरी का आम्हा अंतकू वोढवलासी. तरी मिया सांडिली जीविताची चाड. आणि तुवाही न धरावी भीड. मनी आहे ते उघड बोलपा सुखे. किती वाढविसी या उग्ररूपा. अंगीचे भगवंतपण आठवी बापा. नाही तरी कृपा मजपुरती पाही. आख्याही मेको भवानुग्ररूपो. नमोस्तुते देववर प्रसीद. विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं. नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. हे उग्ररूप धारण केलेला तू कोण आहेस मला सांग. हे देवश्रेष्ठा, मी तुला नमस्कार करतो. माझ्यावर अनुग्रह कर. हे आदिदेवा, तुला जाणण्याची मी इच्छा करीत आहे, कारण तुझी ही प्रवृत्ती अभिप्राय मला समजत नाही. परंतु वेदाकडून जाणले जाणाऱ्या त्रैलोक्याच्या मूळ कारणा व सर्व जगाला नमस्कार करण्याला योग्य अशा हे श्रीकृष्ण, एक वेळ माझी विनंती ऐक. त्या शूर अर्जुनाने याप्रमाणे बोलून प्रभूच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि मग म्हणाला, हे जगत प्रभू, आता आपण ऐकावे. तर माझे समाधान व्हावे म्हणून मी विश्वरूपाचे ध्यान विचारले आणि इतक्यात एकदम तू सर्व त्रैलोक्य संहारच करीत सुटलास. तेव्हा तू आहेस तरी कोण व इतकी ही भयंकर तोंड कशा करता तयार केलीस व या सर्वच हातात शस्त्रे कशा करता धारण केली आहेस. जेव्हा महाराज तुमचा रागीटपणा अधिक वाढतो तेव्हा आकाशालाही कमीपणा आणीत आहे. तू डोळे भयंकर वटारून आम्हाला भीती काय म्हणून दाखवित आहेस. देवा, येथे सर्वनाश करणाऱ्या काळाबरोबर स्पर्धा काय म्हणून करीत आहेस. या करण्यात तुझा अभिप्राय काय आहे तो तू मला सांगावास. अर्जुनाच्या या भाषणावर श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि एवढ्या उग्रतेने कशाकरता वाढत आहे हेच तू विचारतो आहेस ना. परी एक वेळ वेदवेद्या त्रिभुवनाची आद्या. विनवणी विश्ववंद्या आईके माझी. ऐसे बोलूनी वीरे चरण नमस्कारिले शिरे. मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारिजो. मिया होआवया समाधान. पुसिले विश्वरूप ध्यान. आणि एकेकाळे त्रिभुवन गिळी तुझी उठिलासी. तरी तू कोण का ये तुले. इये भ्यासुरे मुखे का मिळविली. आघवांची करी परिजिली शस्त्रे काया. जी जवतव रागीटपणे वाढोनी गगना आणि तो सिवणे. का डोळे करुनी भिंगुळवाणे भेडसाविता हासी. एथ कृतातेसी देवा कासया किजतसे हेवा. आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज. या बोला म्हणे अनंतू. मी कोण हे आहासी पुसतू. आणि काही सया लागी असे वाढतू उग्रतेसी. छान वाचलंस. आता पुढचा श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवान उत्तर देतात आहे की अर्जुन विचारतात, तुम्ही कोण आहात. ते म्हणतात, कालोच मी काळ आहे. म्हणजे आपण म्हटलं, जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा काळ पण निर्माण केलं, म्हणजे काळ मोजायला सुरुवात केली. तर तसा जो काळ आहे तो मी आहे असं पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पहिला शब्द त्यातला आहे कालोस्मी. तर मी त्याचा अर्थ आपण जर बघितला तर लोकांचा संहार करणारा आणि वृद्धी पावणारा काळ मी आहे. तर हे कृष्णाने उत्तर दिलं की मी स्वतः काळ पण आहे, म्हणून भविष्य काळ ते त्याला दाखवत होते. तर आता मला थोडस इथे बाजूला जायचंय. आणखी मी एक महत्वाची म्हणजे
माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. तर आपण हे बंद केलं तरी चालेल प्रेझेंटेशन. आणि माझ्या गोष्टीला म्हणजे ज्यांनी ऑलरेडी ऐकली आहे, जसं ज्योत्स्नाताईंनी वगैरे मागच्या वर्षी ऐकली असेल, ती तीच गोष्ट आहे. पण मला मला वाटतं की जास्त म्हणजे 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. तर आज कदाचित आपण 5-1 मिनिटं आणखी जाऊया. अम, मी तेवढी गोष्ट संपवते, मग आपण थांबूया. तर रोहिणी हे बंद केलंच तरी चालेल, म्हणजे मग सगळ्यांना दिसेल. ओके. तर मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की ओपनहायमरची. आणि तुम्ही सगळ्यांनी आज विश्वरूपाचं काल जे आहे ते रूप पाहिलं. हे सगळे श्लोक आहेत ते किती भयानक आहेत. आणि माऊलींनी तर अगदीच ते भयानक आणि रुद्र असं करून आपल्याला दाखवलंय. अग्नीचे लोळच्या लोळ येत आहेत असं ते म्हणतात. आणि विश्वरूपाच्या तोंडात सगळ्या प्रकारचे कौरव तर जातच आहेत, पण पांडव पण जात आहेत. आणि त्याच्या दाढीच्या खाली दाढीच्या मध्ये लोकांची डोकी अडकलेली आहेत. हजारो सूर्यांचं तेज तिथे दिसत होतं. तेव्हा माऊली म्हणतात की महामृत्यूचे लोटस जाणून काय तिथे येत होते. आणि मग कृष्णाला अर्जुन विचारतोय की ते असं तू काय केलं, का केलं रे देवा? तर मग त्याचं उत्तर 32व्या श्लोकात कृष्णाने दिलं की कालोस मी काल आहे, हे पण तुम्ही विसरायला नको. तर कालोस मी भगवद्गीता ही साधारण 5000 वर्षापूर्वीची आहे. पण 20व्या शतकात आपला हा जो 11वा अध्याय आहे आणि त्याच्यातला हा 32वा श्लोक आहे आणि त्याच्यामधलं कालोस्मी हा शब्द जगभर प्रसिद्ध झाला होता. आणि अर्थातच त्याच्यावरती खूप उलटसुलट चर्चा झाली. त्या उदाहरणावरून कात्रीत सापडलेला एखाद्या व्यक्ती जी असते तिच्यावर गीतेचा किती परिणाम होऊ शकतो तेवढंच मला या उदाहरणावरून सांगायचंय. ओपन हामरची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या आजच्या ज्या म्हणजे मला जे सांगायचंय त्याच्यामधला इम्पॅक्ट हा आहे की इतकी वर्ष झाल्यानंतर 5000 वर्षांनी कोणीतरी गीता वाचतंय आणि त्याचा परिणाम कसा असतो ते तुम्हाला सांगायचंय. तुम्ही ओपनहायमरची गोष्ट ऐकली असेल, कदाचित मूवी पण पाहिला असेल, पण मी ज्या पद्धतीने सांगते हे तसं तिथे सांगितलं नसेल. मी एक आर्टिकल वाचलं होतं आणि खूप वर्षांपूर्वी, आणि त्याच्यावरून ही ओपनहायमरची गोष्ट माझ्या डोक्यात बसलेली आहे, तशी मी तुम्हाला सांगणार आहे. तर रॉबर्ट ओपनहायमर हा शास्त्रज्ञ होता आणि जर्मन इमिग्रंट होता. जन्माने ज्यू आणि न्यूयॉर्कमध्ये तो वाढलेला होता. अतिशय ब्रिलियंट. आणि त्याच्या वडिलांनी टेक्सटाईलमध्ये खूप पैसा मिळवला होता. रॉबर्ट हार्वर्डमध्ये फिजिक्स आणि मॅथ्स घेऊन शिकत होता. पण त्याच्याबरोबर त्यांनी ईस्ट आशिया कल्चर आणि पोएट्री असे पण विषय घेतले होते. 1925 मध्ये तो ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याने काही ठिकाणी काम केलं आणि त्याच्यानंतर बर्कलीला तो जेव्हा होता तेव्हा त्याने तो संस्कृत शिकला आणि अनेक संस्कृत ग्रंथ त्यांनी स्वतः वाचले आणि गीतेचा त्याने अभ्यास सुरू केला होता. तो हिंदू झाला नाही, पण त्याला गीतेचं विलक्षण आकर्षण होतं. आणि त्यानंतर 1931 मध्ये जेव्हा जगामध्ये उलथापालथ झाली, आईन्स्टाईननी सांगितलं होतं E = mc² आणि त्याच्यामध्ये मग ॲटॉमिक एनर्जी पासून बॉम्ब करायची एक चढावडच जगामध्ये लागलेली होती. आणखीन त्याच वेळेस दुर्दैवाने दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली होती. तर हिटलरने झेक, पोलंड, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया इथे आपली हुकुमशाही गाजवायला सुरुवात केली होती. आणि तिकडे आशियामध्ये जपान त्याला मिळालेला होता. आणि जपानने काय केलं तर चीन, फिलिपिन, सिंगापूर आणि बर्मा हे काबीज केले होते. आणि जपानचे तिकडे
धोडगड चालली होती आणि इकडे हिटलरची सुरू होती. आणि 1939 मध्ये बातमी आली की हिटलरच्या 2 शास्त्रज्ञांनी न्यूक्लिअर फिजन सक्सेसफुल करून दाखवलंय. तेव्हा मात्र ओपनहायमरला या युद्धात उडी घालायची खूप इच्छा झाली. आणि अर्थातच तो वडिलांच्या पैशातून युद्धाला मदत करत होता. पण आता त्याला वाटलं की शास्त्रज्ञ म्हणून आपल्या देशासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि तेव्हा मग त्याने जेव्हा हालचाल सुरू केली तेव्हा अमेरिकेमध्ये एक खूप गोपनीय असं प्रोजेक्ट सुरू होतं, मॅनहॅटन प्रोजेक्ट. आणि त्याचे इन्चार्ज होते जनरल ग्रू. आणि जनरल ग्रूनी त्याला आमंत्रण दिलं. आणि तेव्हा ते प्रोजेक्ट होतं ॲटम बॉम्ब तयार करण्याचं. तोपर्यंत कोणीही ॲटम बॉम्ब केलेला नव्हता. आणि इथेही सगळं एक्सपेरिमेंटल होतं. म्हणजे एक्सपेरिमेंटल मधूनच ते म्हणजे हे करणार होते की कसा ॲटम बॉम्ब तयार करायचा. तर न्यू मेक्सिकोच्या लास अल्मोस या वाळवंटामध्ये हे काम सुरू झालं. ओपनहायमरची विद्वत्ता, ज्ञान आणि मॅनेजमेंट आश्चर्यकारक होती. त्यांनी काम सुरू केलं आणि तिकडे युद्धामध्ये 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बरवरती हल्ला केला. तेव्हा तर अमेरिकेचा स्वाभिमान दिवसला होता. आता सगळ्यांनाच वाटायला लागलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि शस्त्रामध्ये आपण सगळ्यात वर्चस्व आपलं सगळीकडे दाखवायला पाहिजे. आणि त्याच्यामध्येच अर्थात ओपनहायमर पण होता, त्याला पण ते वाटायला लागलं. आणि तेव्हा प्रेसिडेंट होते रूझवेल्ट. रूझवेल्टने त्याला सांगितलं की आता या प्रोजेक्टसाठी ओपन बजेट आहे, जेवढे पैसे खर्च करायचे तेवढे करा, पण सर्वात म्हणजे लवकरात लवकर हे तुमचं प्रोजेक्ट पूर्ण करा. आपल्याला बॉम्ब तयार करायचा आहे, ॲटम बॉम्ब. इतकं प्रेशर असताना इकडे हिटलरचा क्रूरपणाचा एकदम त्याला तर उधाण आलं होतं. 1942 मध्ये त्यांनी 12 ते 15 हजार जूनना जिवंत जाळता येईल असे ते गॅस चेंबर त्यांनी तिथे तयार केले. आणि रोज हजारो जूनची तिथे आहुती पडवत होती. आता तुम्हाला सांगितलं की हा ज्यू होता ओपनहायमर. त्याच्या धर्माच्या लोकांचं हत्याकांड तिथे सुरू होतं. ते पाहताना त्याला महाभारताची आठवण येत होती. त्याने भगवद्गीतेचा खूप अभ्यास केलेला होता. आणि तिकडे दुर्योधनाचे अत्याचार, माणुसकीला सोडून असलेलं त्याचं वागणं, आणि इकडे हिटलरचं आणि त्याच्या आणि जपानचे सुद्धा क्रूर थैमान जे सुरू होतं त्याच्यामध्ये त्याला काय विचार करावा कळतच नव्हतं. जपानी लोकांनी चीनवर नुसतंच आक्रमण केलं नाही, तर तिथे खूप छळ केला आणि अक्षरशः हत्याकांड तिथे केलेले आहे. अशा प्रकारे सगळीकडे म्हणजे आपण आता जे पाहिलं तशा प्रकारचं सगळीकडे एवढं वाईट सगळं वातावरण होतं. तर त्याला वाटलं आता विनाशायचे दुष्कृताम एवढाच आपल्यावर जवळ पर्याय राहिला आहे. आणि मॅनहॅटन प्रोजेक्ट तो अतिशय आव्हान आल्यासारखं त्या प्रोजेक्टवर तो काम करायला लागला. अगदी त्यांचे जे काय प्रयत्न होते त्याला त्याच्यामधून ॲटम बॉम्ब तयार झाला. तर त्याच्यानंतर एप्रिल 1945 मध्ये हिटलरने आत्महत्या केली. म्हणजे एक शत्रू मिटला. पण जपानचं सगळं सुरूच होतं. आणि त्यावेळेस आपले प्रेसिडेंट बदलले होते. ट्रुमन तेव्हा प्रेसिडेंट झाले होते. आणि त्यांनी ओपनहायमरला सांगितलं की आय अथॉराइज बॉम्ब. त्याला सांगितलं आपल्याला ॲटम बॉम्ब करायलाच पाहिजे आता. या सगळ्या दडपणाखाली न्यू मेक्सिकोच्या त्या लास अल्मोसमध्ये ओपनहायमर आणि त्याची टीम यांनी ॲटम बॉम्ब तयार केला. पण तो यशस्वी आहे की नाही ते पण त्यांना माहिती नव्हतं. सगळ्यांच्याच मनात शंका होती. यांचा एक 5 जणांचा जो ग्रुप होता, स्मॉल ग्रुप, त्यांनाच फक्त याचं काय प्रोजेक्ट आहे एवढं माहिती होतं.
ऍक्च्युअली तिथे 1,30,000 लोक कामं करत होती. पण त्याच्यापैकी म्हणजे ते सगळे गावामध्ये होते आणि त्या गावामध्ये त्यांना अ, आपण प्रोजेक्टवर काम होतं, पण त्यांना आपण ऍक्च्युअली काय करतोय ते माहिती नव्हतं. फक्त 5 जणांना हे माहिती होतं की इथे आपण ॲटम बॉम्ब तयार करतोय. तर तो यशस्वी झाला की नाही या 5 जणांना पण असं वाटत नव्हतं की ते म्हणजे इट इज गोइंग टू वर्क. फक्त ओपनहायमरला माहिती होतं की इट विल वर्क. आणि तेच करण्याचं ठरलं. त्याच्यासाठी युरेनियम आणलं गेलं आणि त्या टेस्टला ट्रिनिटी टेस्ट असं नाव दिलं ओपनहायमरने. ट्रिनिटी अशासाठी की त्याची ती आवडती कविता होती, म्हणून त्याने ट्रिनिटी नाव दिलं. नंतर अ, 16 जुलै 1945 मध्ये लॉस अल्मासच्या त्या गावापासून 120 मैलावर वाळवंटामध्ये चाचणी करायचं ठरलं. इथे अ, चाचणीपासून 10,000 फुटांवर एक बंकर त्यांनी तयार केलं आणि त्या बंकरमध्ये ओपनहायमर आणि त्याचे जे 5 जण होते ते तिथे बसले होते. आणि सगळं बाकीचं गाव सगळी टीम गावामध्येच होती. इकडे सगळं सेट झाल्यानंतर काउंटडाऊन सुरू झाला आणि ओपनहायमरच्या मनातला संघर्षही सुरू झाला. या बॉम्बने किती नुकसान होणार हे माहिती नव्हतं, पण जबरदस्त मानवहानी होणार हे त्याला माहिती होतं. त्यानंतर अनेक वर्षांनी 1960 मध्ये टीव्हीवरती इंटरव्ह्यू घेतात, त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता. तेव्हा कोणीतरी त्याला विचारलं की त्या क्षणी तुझ्या डोक्यात काय विचार सुरू होते. तर तो म्हटला की माझ्या डोक्यात गीतेतले श्लोक येत होते. लोक मरणार होते, पण जसा अर्जुनाला पर्याय नव्हता तसा आम्हालाही पर्याय नव्हता. आतापर्यंत या युद्धामध्ये 50 मिलियन लोक मारले गेले होते आणि म्हणून आता हे युद्ध तर थांबवलाच पाहिजे असं त्याला नक्की माहिती होतं. पण ते करण्यासाठी पुन्हा हानी होणार होती. चाचणीच्या वेळी ओपनहायमरची टीम त्यांना सांगितलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी बसा आणि डोकं खाली काढून बसा किंवा झोपा ऍक्च्युअली. आणि 20 सेकंद राहिले तेव्हा त्याच्या मनात विचार आला, आपण एवढे सगळे प्रयत्न करतोय पण हा बॉम्ब समजा उडलाच नाही तर. पण त्याचे विचार सगळे त्या पीए सिस्टीमच्या अनाउन्समेंटमध्ये विरून गेले. स्फोट झाला, वाफेचा एक लोट आला आणि ही टीम उठून उभी राहिली आणि काही सेकंदातच एक अग्नीच्या तेजाने त्यांचे डोळे दिपू लागले. प्रलय कळसावरचा जो प्रलय अग्नीसारखा तो अग्नीचा लोळ आकाशाकडे धावू लागला. त्या टीम मधला इस्टोर रॉबिन हा नावाचा माणूस होता. तो म्हटला, सहस्र सूर्यांच्या तेजापुढे सुद्धा हा तेजापेक्षा सुद्धा हा उजेड जास्त आहे असं तो म्हणला. तेव्हा ओपनहायमरला याच अध्यायातला 12वा जो श्लोक आहे, देवी सहस्रस्य, मला तो म्हणता येत नाही श्लोक, दिवे सहस्रश म्हणजे सहस्र सूर्य एकदम उगवावे इतका त्याचा प्रकाश, विश्वरूपाबद्दल बोलतोय, इतका त्याचा प्रकाश आहे असा तो श्लोक आहे. तो ओपनहायमरला आठवला आणि त्याच्यानंतर त्याला आठवला याच 11व्या अध्यायातला हा 32वा श्लोक. टीम बघत होती. प्रलय काळाचा अग्नी काय असेल याचा अनुभव घेत होते. त्या एक्सपोजर पासून 4 मैल पलीकडे असलेली लोखंडाची जी गाडी होती, हातगाडी, ती वितळली होती. अवाक होऊन सगळेजण ते बघत होते. आपण काय मोठा राक्षस निर्माण केलाय हे त्यांना जाणवत होतं. प्रयोग यशस्वी झाला होता आणि ह्याचं ओपनहायमरला इतकं वाईट वाटलं की जेव्हा तो जनरल ग्रूला सांगायला लागला तेव्हा म्हटला, आय जस्ट डिड माय, मी आपल्या परीने प्रयत्न केला असं तो नम्रपणे म्हणाला. त्याच्यावर खूप अभिनंदन होत होतं.
पण त्याच्या मनातला संघर्ष कोणालाच कळत नव्हता. 1960 मधला मी जो इंटरव्ह्यू म्हटलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, त्याला विचारलं होतं तेव्हा तुझ्या मनात काय येत होतं, तर त्याने सांगितलं ते मी इंग्लिशमध्ये वाचायचा प्रयत्न करते. तो म्हटला, आय रिमेंबर द लाईन फ्रॉम द हिंदू स्क्रिप्ट द भगवद गीता. विष्णू इज ट्राइंग टू परस्युएड द प्रिन्स म्हणजे अर्जुन दॅट he should do his duty and to impress him gets on the multi-armed form म्हणजे विश्वरूप and says Carlos me. Now I am now I am त्यांनी चुकीचं म्हटलं ते आय एम बिकम डेथ द डिस्ट्रॉयर ऑफ वर्ल्ड. I suppose we all felt that way, the other, one way or the other. त्या सगळ्यांनाच असं वाटलं की आपण वी आर डिस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड. त्याने ॲटम बॉम्बच्या ताकदीची कल्पना केलेली होती, पण त्याच्या कितीतरी पट जास्त विध्वंसक हा बॉम्ब होता आणि त्याच्यात रेडिएशनचं तर गणित कोणी विचारतच घेतलेलं नव्हतं. बॉम्बच्या रूपात तो आगीचा डोम शहरावर पडेल तेव्हा लाखो लोक मरतील आणि त्यांच्या मरणाचं निमित्त झाल्याचं एवढं मोठं अण्वस्त्र निर्माण केल्याचं दुःख त्याने जन्मभर बाळगलं. आय बिकेम डेथ कालोस मी असं त्याला वाटत राहिलं. हिरोशिमा नागासाकी त्यांची एवढी मोठी अमूल्य किंमत देऊन शेवटी युद्ध थांबलं. ओपनहायमरने आपल्या देशासाठी कर्तव्य केलं होतं, पण कालोस्मीची कल्पना त्याला सतत बेडवत राहिली. तेव्हाच त्यांनी सांगितलं, त्या क्षणी बॉम्ब टाकला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की यानंतर कोणीही ॲटम बॉम्ब करू नये आणि त्याचा उपयोग करू नये, असं त्याचं स्वतःचं मत तो सगळीकडे सांगत होता. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या दिवशी जपानवर बॉम्ब टाकले गेले आणि ज्या दिवशी टाकले गेले त्या दिवशी ओपनहायमरने राजीनामा दिला. या युद्धात मगाशी म्हटलं तसं 50 मिलियन लोक मेले होते आणि त्याच्यात हिरोशिमा आणि नागासाकी इथले 1.5 लाख लोकांची भर पडली आणि तेव्हापासून सतत तो अण्वस्त्रावर बंदी घालण्यासाठी तो कॅनव्हसिंग करत होता आणि शेवटी 1963 मध्ये रॉबर्ट केनेडीने त्याला विचारलं की तुला काय वाटतं, आम्हाला असं वाटतं की याच्यावरती बंदी घालायला पाहिजे. तर तो म्हणाला, ऑफकोर्स इट्स 20 इयर्स लेट. इट शुड हॅव बीन डन द डे आफ्टर द ट्रिनिटी. आम्ही ज्या दिवशी टेस्ट केलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता की कोणीही अण्वस्त्र बॉम्ब करू नये, अशी त्याची गोष्ट आहे. तर ती गोष्ट मला अशासाठी वाटते की गीतेचा इम्पॅक्ट किती होऊ शकतो एखाद्या व्यक्तीवर. आणि हा तर हिंदू पण नव्हता, पण तेव्हा त्यांनी जेव्हा हे सगळं वाचलं खूप त्याला अपील झालं त्याचं. ओके, आता आपण इतकी आहे का? हो. तू म्हण आणि मग आपण थांबू शकतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी
भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये होवावेची येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दानप सावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः